नमस्ते. इयत्ता 10वी-12वी परीक्षा विषयक मार्गदर्शन सत्रात आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता 12वी वर्गासाठी केमिस्ट्री हा जो विषय आहे, या विषयाच्या अनुषंगाने परीक्षेला सामोरं कसं जायचं आहे याबद्दल मार्गदर्शन घेणार आहोत. आजच्या मार्गदर्शनासाठी आपल्याला लाभलेल्या आहेत प्राध्यापिका मनीषा महात्मे मॅडम. मॅडम सध्या सेंट जोसेफ ज्युनियर कॉलेज इथे कार्यरत असून ते नागपूर येथे सध्या कार्यरत आहेत. जवळपास 31 वर्षांचा त्यांचा अध्यापनाचा अनुभव आहे. MSc केमिस्ट्री, MA सायकोलॉजी आणि M.Ed सुद्धा मॅडमने पूर्ण केलेलं आहे. जवळपास 31 वर्षाच्या अध्यापनाच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना घडवण्यामागे त्यांचा खूप मोठा हातखंडा आहे. आणि शिवाय केमिस्ट्री हा विषय जो आहे, या विषयाची अभिरुची विद्यार्थ्यांमध्ये कशी निर्माण होईल याबद्दल त्या सातत्याने प्रयत्नशील असतात. शिवाय मॅडम या वेगवेगळ्या ठिकाणी गेस्ट लेक्चरर म्हणून सुद्धा कार्यरत आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड फॉर सेकंडरी आणि हायर सेकंडरी एज्युकेशन जे आहे, यासाठी इयत्ता 9वी आणि 10वीचे जे काही विषय आहेत, तर त्यात जवळपास 4 चॅप्टर्स मॅडमने सायन्स अँड टेक्नॉलॉजी टेक्स्टबुकमध्ये लिखाण केलेलं आहे. शिवाय जवळपास मॅडमने 2011 ते 19 पर्यंत मेंबर ऑफ बोर्ड स्टडीजच्या मेंबर सुद्धा राहिलेले आहेत. आणि त्याच पद्धतीने केमिस्ट्रीच्या सुद्धा बोर्ड मेंबर मॅडम राहिलेले आहेत. मॅडम सिनियर आणि सिलेक्शन ग्रेड ट्रेनिंगच्या कोऑर्डिनेटर सुद्धा राहिलेले आहेत, म्हणजे नागपूर डिव्हिजनच्या त्या कोऑर्डिनेटर आहेत. शिवाय ट्रायबल मिनिस्टर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या अंतर्गत वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम सुद्धा मॅडमने आयोजित केलेले आहेत. आणि जवळपास 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी उल्लेखनीय असं काम केलेलं आहे. आणि मॅडमने जे काम केलेलं आहे त्याबद्दल ट्रायबल मिनिस्ट्रीतर्फे मॅडमला अवॉर्ड सुद्धा देण्यात आलेला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी रिसोर्स पर्सन म्हणून सुद्धा मॅडम जात असतात. जिल्हा परिषद असेल किंवा डायरेक्टर ऑफ एज्युकेशन असेल, असे वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये मॅडम शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचं सुद्धा काम करत असतात. शिवाय त्यांनी कल्चरल प्रोग्रामसाठी सूत्रसंचालन सुद्धा काम केलेलं आहे. त्यात डॉक्टर अब्दुल कलाम यांच्यासाठी 2 प्रोग्रामचं त्यांनी सूत्रसंचालन केलेलं आहे. तसेच एव्हिएशन मिनिस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या कार्यक्रमासाठी सुद्धा मॅडमने सूत्रसंचालन केलेलं आहे. आणि टेरिटोरियल आर्मीच्या कार्यक्रमासाठी सुद्धा मॅडमने सूत्रसंचालनाचं काम केलेलं आहे. शिवाय महत्त्वाचं म्हणजे त्या काउन्सिलर सुद्धा आहेत. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि या काउन्सिलर या नात्याने विद्यार्थी मित्रांना अधिक पद्धतीने चांगली माहिती कशी देता येईल याचा हा सखोल त्या प्रयत्न करत असतात. वेगवेगळे अवॉर्ड सुद्धा मॅडमला मिळालेले आहेत. असं उल्लेखनीय काम करणाऱ्या ज्या मॅडम आहेत त्या मॅडम म्हणजे प्राध्यापिका मनीषा महात्मे मॅडम आज आपल्याला मार्गदर्शनासाठी लाभलेल्या आहेत. आपण लगेचच त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊया, जेणेकरून केमिस्ट्री या पेपरला सामोरं जात असताना विद्यार्थ्यांना ज्या अडचणी येतील त्या अडचणी कशा कमी करता येतील. नमस्ते. इयत्ता 10वी-12वी परीक्षा विषयक मार्गदर्शन सदरात मॅडम आपलं हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता 12वी वर्गाचा विज्ञान शाखेचा जे रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री हा जो पेपर आहे, या पेपरच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी कशी करायची आहे यावर आपण मार्गदर्शन करणार आहात. सर्वप्रथम मी आपल्याला असं विचारू इच्छिते आहे की एकूणच या कोविड परिस्थितीचा जर विचार केला तर बोर्डाने खूप काही छान असे निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचे घेतलेले आहेत. कारण वर्षभर जवळपास ऑनलाईन प्रक्रिया सुरू होती आणि काही विद्यार्थी या ऑनलाईन पासून वंचितही राहिलेले आहेत. काही विद्यार्थ्यांपर्यंत ती माहिती चांगल्या पद्धतीने पोहोचलेली पण आहे. परंतु आपण एकूणच सारासार विचार करता काही जे वंचित राहिलेले विद्यार्थी आहेत किंवा अजूनही ज्या विद्यार्थ्यांपर्यंत सखोल माहिती पोहोचलेली नाही, अशा विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने ह्या केमिस्ट्री या विषयाचा जो पेपर आहे, त्या पेपरचा जो काही सिलेबस आहे, त्या सिलेबसमधला काही भाग जो आहे तो काही वगळण्यात आलेला आहे. आणि ज्या भागावर परीक्षा घ्यायची आहे त्या भागाच्या अनुषंगाने आपण आज विद्यार्थ्यांना जरा मार्गदर्शन करणार आहात. नक्कीच. खूप खूप धन्यवाद मॅडम की मला आज आपण इथे बोलावलं आणि सगळ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी दिली. आय एम सो ग्लॅड दॅट आय एम having a dialogue with all these children. मी मिक्स भाषेचा उपयोग करेन कारण माझे विद्यार्थी सगळेच मराठी भाषिक नसल्यामुळे काही काही गोष्टी मी कधी इंग्लिश मध्येही बोलते कारण त्यांच्यापर्यंत आपण पोहोचूया की ज्यांची मातृभाषा मराठी नाही, त्याचाही आपण विचार करून आय विल बी हॅव्हिंग अ डायलॉग विथ ऑल 3 लँग्वेजेस
in all three languages with you all. I thank you all. मॅडम, जसं तुम्ही म्हणालात की महाराष्ट्र शासनाने याचा विचार केलेला आहे आणि आपण सर्वांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे, कारण ही परिस्थितीच अशी आहे की केवळ तुम्ही मीच नाही तर सगळं जग या पॅन्डेमिक मध्ये होरपळून निघतंय. जसं विद्यार्थी येणं मिस करतात आहेत कॉलेजला किंवा शाळेला, द सेम वे द टीचर्स आर ऑल्सो मिसिंग द प्रेझेन्स ऑफ स्टुडंट्स इन द क्लास. बरोबर. आम्हाला पण आपल्याला पण विद्यार्थी समोर नसताना ऑनलाईन शिकवताना जड जातंय, कठीण होतंय, बरोबर. पण त्यातूनही मार्ग काढायचा आहे आणि स्ट्रेस न घेता, टेन्शन न घेता आपल्याला या परीक्षेला सामोरं जायचंय. हे जे काही उत्तम निर्णय शासनाने घेतले आहेत, शिक्षण विभागाने घेतले आहेत, शिक्षण मंत्र्यांनी घेतलेले आहेत आपल्या विद्यार्थ्यांसाठी, त्याचं स्वागतच आहे. 25% जवळपास हा जो पाठ्यक्रम आहे तो कमी केला गेला. मी 1-2 मिनिटं घेईन तुमच्या परवानगीने, कारण बऱ्याचशा विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधताना असं म्हटलं जातं मॅडम की सीबीएसईने सिलेबस बनवलं, पण मी सांगू इच्छिते की सीबीएसई पण आपल्या महाराष्ट्रासारखं एक बोर्डच आहे बरं का. बरोबर बरोबर त्याच्यात काही ते सिलेबस आपलं सिलेबस ते ठरवत नाही. बरोबर. आपलं सिलेबस एनसीईआरटी ठरवतं आणि त्या एनसीईआरटीने जो ठरवला जातो त्याला म्हणतात अभ्यासक्रम. बरोबर. त्याला आपण करिक्युलम असं इंग्लिश मध्ये म्हणतो आणि त्या करिक्युलम वरून पाठ्यक्रम म्हणजे सिलेबस डेव्हलप होतं, जे बोर्ड ऑफ स्टडीजचे मेंबर शिक्षण बरोबर. विभागाच्या नेतृत्वामध्ये करतात. मग त्या वयाच्या विद्यार्थ्यांना काय उत्तम आहे किंवा काय समजेल, किंवा त्यामुळे महाराष्ट्र शासनाने घेतलेला जो निर्णय आहे त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करूया, त्याच्यावर लक्ष ठेवून आपण या परीक्षेची तयारी कशी करायची आहे याकडे लक्ष देऊ. आताच मॅडम आपण जो 25% सिलेबस जो वगळलेला आहे त्याबद्दल बोललेला आहात, तर सर्वसाधारणतः केमिस्ट्रीच्या अनुषंगाने 70 मार्काला एक्सटर्नल पेपर असतो आणि 30 मार्काचा इंटरनल आहे. तर या 70 मार्काच्या अनुषंगाने जे काही केमिस्ट्रीचे जे वेगवेगळे पार्ट्स आहेत त्यामध्ये युनिट आणि युनिट वाईज त्याचं जे काही डिस्ट्रीब्युशन जे आहे म्हणजे वेटेज साधारणतः किती आहे याबद्दल जरा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कराल. बिलकुल, निश्चित. As I said, there are 16 units, and these 16 units are based on physical chemistry, inorganic chemistry, analytical chemistry, and organic chemistry. या 4 विभागांमध्ये हे 16 युनिट्स आहेत आणि आपल्याला स्क्रीनवर दिसेल आता की प्रत्येक युनिटवर किती मार्कांचं वेटेज आपल्याला दिलंय. जसं स्क्रीन बघा, फिजिकल केमिस्ट्री या टॉपिकवर आपल्याला या फिजिकल केमिस्ट्री या टॉपिकवर आपल्याला 6 युनिट्स आहेत ज्यांची नावं आहेत सॉलिड स्टेट, सोल्युशन्स, आयोनिक इक्विलिब्रियम, केमिकल थर्मोडायनामिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि केमिकल कायनेटिक्स. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री या ब्रांचवर there are 3 units, elements of group 16, 17, 18, transition and inner transition elements, and coordination compound. The most important branch in chemistry, which revolves around only one element, carbon, and has 4 units in it. Unit number 10 is halogen derivatives. Unit number 11 is alcohol, phenols, and ethers. Unit number 12 is aldehyde, ketones, and carboxylic acids. Unit number 13 is of amines. Applied chemistry म्हणजे केमिस्ट्रीचं उपयोजन आपण दैनंदिन जीवनात, हाऊ डू वी इनकॉर्पोरेट अँड अप्लाय द केमिस्ट्री इन आवर डे टू डे लाईफ. अप्लाइड केमिस्ट्री हॅज 3 युनिट्स, बायोमॉलिक्युल्स, इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री, अँड ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री. अशा 4 विविध ब्रांचेसवर 16 युनिट्स आपल्या पाठ्यक्रमामध्ये आहेत. मी आता आपल्याला प्रत्येक युनिटवर किती प्रश्न, किती मार्कांचे प्रश्न प्रश्नपत्रिकेत विचारल्या जाऊ शकतात यावर आपल्याशी बोलेल. आपल्याला सांगू इच्छिते की सगळ्यात पहिला युनिट जो आहे सॉलिड स्टेट, याच्यामध्ये कंपल्सरी आपल्याला 3 मार्कांचे प्रश्न आणि विथ ऑप्शन आपल्याला 5 मार्कांचे प्रश्न. सोल्युशन्सवर 4 मार्कांचे प्रश्न विदाउट ऑप्शन म्हणजे कंपल्सरी ज्याला आपण म्हणतो,
आणि वेटेज ऑफ युनिट विथ ऑप्शन 6 मार्क. Ionic equilibria without any option, that is compulsory question you have to solve for 4 marks, and with option you will get the questions in question paper with 6 marks. Chemical thermodynamics, compulsory answer 6 marks and with option 8 marks. Electrochemistry compulsory 5 marks and with option 7 marks. Chemical kinetics 4 marks compulsory and 6 marks with option. What did I discuss with you? I told you how many compulsory marks questions will be there in the examination and how many marks with option. That means you have to choose out of 38 compulsorily 26 marks weightage you have to solve. In inorganic chemistry, in elements of group 16, 17 and 18, which are also known as oxygen family, halogens and inert gases, compulsory weightage is 6 marks with option 8 marks. Transition and inner transition element 6 and 8 and coordination compounds 5 and 7. Total 23 marks with option and you have to solve 17 marks compulsory. For organic chemistry, in the chapter halogen derivatives, you will get the questions compulsory weightage 5 marks with option 7 marks. Then alcohol, phenols and ether compulsory 5 marks and 7 marks with option. Aldehydes, ketones and carboxylic acids 6 and 8. And for amines 3 marks to be solved compulsorily and 4 marks with option. That means in organic chemistry, with option you will have the weightage of 25 marks, out of which compulsory 18 marks questions you have to solve. In case of applied chemistry, for biomolecules, the ratio is 3 and 4, that is 3 marks compulsory and 4 marks with option. For introduction to polymer, 3 marks compulsory, 4 marks option. And green chemistry and nanochemistry, 3 marks again compulsory and 4 marks option. That means, dear students, you have to solve 9 marks for the compulsory question in applied chemistry and with option, you will be asked 12 marks question. I will repeat, total compulsory weightage of the paper 70 marks and with option you will have 98 marks. It is worth mentioning that the total duration to solve the paper allotted to you is 3 hours. हा पेपर सोडवण्याला आपल्याला 3 तास मिळतात, पण नवीन गाईडलाईनच्या अनुसार आपल्याला अर्धा तास या वर्षी, फक्त या वर्षी करता हा पेपर सोडवण्याकरता अर्धा तासाचा सर्वांना, सगळ्या विद्यार्थ्यांना वेळ मिळालेला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना जो अधिकचा वेळ मिळतो तो या 3.5 तासांच्या व्यतिरिक्त मिळणारच आहे. So, you have to plan solving the question paper in 3.5 hours. 3.5 तासामध्ये आपल्याला कंपल्सरी 70 मार्कांचा पेपर सोडवायचा आहे. मॅडम, आताच आपण युनिट वाईज डिस्ट्रीब्युशन जे आहे ते सांगितलेलं आहे की साधारणतः 98 मार्काचा जो टोटल विथ ऑप्शन जो पेपर आहे आणि विद्यार्थ्यांना 70 मार्काचा सॉल्व्ह करायचा आहे. तर आता सर्वसाधारणतः प्रश्न प्रकार निहाय वेटेज जे आपण म्हणूया, म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे जे क्वेश्चन्स विचारले जातात त्याबद्दल जरा सविस्तर मार्गदर्शन कराल. हो, म्हणजे आता इथे एक जी स्लाइड आपल्याला दिसते वेटेज टू लर्निंग ऑब्जेक्टिव्ह, तर या लर्निंग ऑब्जेक्टिव्ह वर एक नजर टाकूया की तुमचं ज्ञान किती आहे. मीन्स द नॉलेज इज टेस्टेड, द टोटल वेटेज ऑफ 29 मार्क्स, पर्सेंटेज त्याचं 30 आहे. अंडरस्टँडिंग म्हणजे तुम्हाला किती समजला आहे हा विषय, यावर एकूण 41 मार्कांचा प्रश्न विचारतील, जे की 42% आहे, 42% आहे. ऍप्लिकेशन अँड स्किल म्हणजे या विषयाचं उपयोजन आणि तुम्हाला कौशल्य कितपत आहे यावरचे जे आधारित प्रश्न राहतील ते 28 मार्कांचे राहतील, ज्याचं पर्सेंटेजही 28 आहे. आता डिफिकल्टी लेवल ऑफ क्वेश्चन म्हणजे अगदी सोपे, थोडेसे कठीण आणि अगदी कठीण प्रश्न असे कसे किती विचारले जातात यावर एक नजर टाकूया. इझी क्वेश्चन म्हणजे जे सहज सोपे सॉल्व्ह केले जातील
जे जनरली नॉलेज याच्यावर आधारित असतात त्याचं टोटल वेटेज आहे 29 मार्कांचं, 29 मार्क्स. ऍव्हरेज म्हणजे खूप सोपे पण नाही आणि खूप कठीण पण नाही असे प्रश्नांचं वेटेज राहील 49 मार्क्स, 49 मार्क. आणि थोडी डिफिकल्टी लेवल हाय म्हणजे थोडी काठिण्य पातळी वाढवल्यावर 20 मार्कांचे प्रश्न विचारले जातील, दॅट इज 20 मार्क्स. सो टोटल विल बी 98 मार्क्स, आउट ऑफ विच दे हॅव टू सॉल्व फॉर 70 मार्क्स. आता आपण पुढे चलूया. वेटेज पर टाइप ऑफ क्वेश्चन. मी आपल्याला सांगू इच्छिते की आपल्याला 4 प्रकारचे प्रश्न प्रश्नपत्रिकेत सापडतील. एक म्हणजे MCQ, ज्याला आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणतो. याचा अर्थ एक स्टेटमेंट दिलं राहील आणि त्या स्टेटमेंट प्रश्नार्थक स्टेटमेंट राहील, ते त्याचे 4 ऑप्शन्स दिलेले राहतील. त्या ऑप्शन मध्ये सर्वात बरोबर मोस्ट करेक्ट ऑल्टरनेटिव्ह आपल्याला शोधायचा आहे. त्याला आपण म्हणतो MCQ, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. ते 1 मार्काचा एक प्रश्न असे 10 मार्काचे प्रश्न राहतील. मग आपल्याला VSA म्हणजे व्हेरी शॉर्ट आन्सर्स, हे प्रश्न आपल्याला प्रश्न क्रमांक 2 मध्ये सापडतील आणि त्या प्रश्न क्रमांक 2 मध्ये 1 ते 8 प्रश्न सोडवायचे आहे, प्रत्येकी 1 मार्काचे. SA1 शॉर्ट आन्सर टाइप 1. शॉर्ट आन्सर टाइप 1 मध्ये आपल्याला क्वेश्चन 13 ते क्वेश्चन 14 विचारल्या जातील. त्यामधून आउट ऑफ विच यू हॅव टू सॉल्व एनी 12, कोणतेही 12 प्रश्न सोडवायचे आहेत आणि ते 2 मार्क प्रत्येकी प्रश्नाला अलॉटेड आहेत, म्हणजे एकूण 24 मार्क. SA टाइप 2 म्हणजे शॉर्ट आन्सर टाइप 2. प्रश्न क्रमांक 15 ते प्रश्न क्रमांक 26, क्वेश्चन नंबर 15 to question number 26, out of which again you have to solve 12 questions and the weightage of each question will be 3 marks. So 12 threes are 36. And the fourth type of question, चौथ्या प्रकारचे जे प्रश्न विचारले जातील ते LA म्हणतो आम्ही त्याला, म्हणजे लॉंग आन्सर टाइप. यामध्ये आपल्याला एक्सटेंडेड फॉर्म ऑफ आन्सर म्हणजे व्यवस्थित लिहून उत्तर द्यायचं आहे, 4 मार्क. 27 ते 31 या प्रश्नांमधून कुठलेही 5 प्रश्न आपल्याला सोडवताना 5 चोक 20 मार्काचं वेटेज, असं एकूण 98 मार्काचा पेपर विथ ऑप्शन, त्यातून 70 मार्काचं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आय होप आय एम क्लिअर अबाउट दिस. आताच मॅडम आपण जे काही प्रश्न प्रकार जे सांगितलेले आहेत, म्हणजे MCQ टाईप असतील, शॉर्ट आन्सर असतील किंवा लॉंग आन्सर असतील, याचं डिव्हायडेशन जे आहे ते अतिशय सविस्तरपणे विद्यार्थ्यांना सांगितलं आहे. म्हणजे जे विद्यार्थी आपला व्हिडिओ बघतील तर निश्चितच याच्यातून एक क्लिअरिटी त्यांना येईल की सर्वसाधारणतः प्रश्न प्रकार निहाय आपण वेटेज कसं द्यायचं आहे किंवा अभ्यासाची दिशा आपली कशी ठरवायची आहे याचं छान मार्गदर्शन आपल्या विवेचनातून मिळतं आहे. आता मला असं विचारायचं आहे की बोर्डाचा जो 70 मार्काचा क्वेश्चन पेपर पॅटर्न जो आहे तो वेगवेगळ्या सेक्शन मध्ये डिव्हाइड केलेला आहे, तर सर्वसाधारणतः त्या पॅटर्न बद्दल जरा मार्गदर्शन करा. प्रश्नपत्रिका कशी असते? प्रश्नपत्रिकेवर पहिल्यांदा महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड सेकंडरी हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे याचा लोगो असतो. विषय लिहिलेला असतो. केमिस्ट्री या विषयाचा विषय कोड आहे 55, इयत्ता 12वी आणि क्वेश्चन पेपर फॉर्मॅट दिलेला आहे, पण तिथे सरळ केमिस्ट्रीचा पेपर सुरू होईल विथ इन्स्ट्रक्शन. हे वर्ष 2020-21 करिता आहे. टोटल मार्क्स आपल्याला दिसतात आपल्या उजवीकडे 70 आणि आपल्या डावीकडे ड्युरेशन दिसते आहे 3 तासाची. पण मी आपल्याला आताच सांगितलं की लेटेस्ट इन्स्ट्रक्शन्स हॅव सेड that instead of 3 hours, every child in Maharashtra will get half an hour extra to solve the question paper. So the time or the duration will be 3.5 hours. Section A बघूया. Section A contains 10 multiple choice questions. 10 multiple choice questions राहतील question 1 मध्ये आणि प्रत्येक multiple choice question ला 1 मार्काचं वेटेज राहील. क्वेश्चन 2 मध्ये VSA पॅटर्न राहतो, म्हणजे व्हेरी शॉर्ट आन्सर. या प्रश्नाचे पण 1च मार्काचं वेटेज राहील आहे आणि असे आपल्याला 8 प्रश्न तिथे सोडवायचे आहे.
यामध्ये आपल्याला उत्तर अगदी संक्षिप्त प्रकारे द्यायचंय. मी केमिस्ट्रीचं उदाहरण जर घेतलं तर मी विचारू शकते की विच इज एक खूप साधा प्रश्न म्हणजे मी घेते, व्हॉट इज द पीएच ऑफ द मोस्ट ऍसिडिक सोल्युशन. तर तिथे तुम्हाला पीएच म्हणजे काय आणि त्याचा फॉर्म्युला काय हे सगळं न देता फक्त लिहायचंय द पीएच ऑफ मोस्ट ऍसिडिक सोल्युशन इज 0. म्हणजे अगदी सोपं, अगदी संक्षिप्त होऊ शकतं. एका वाक्यात आपल्याला तिथे फक्त उत्तर द्यायचे. याला आपण म्हणूया व्हेरी शॉर्ट क्वेश्चन किंवा व्हेरी शॉर्ट आन्सर. अगदी नाही रिपीट. क्वेश्चन 2, 8 questions due to 1 minute, 1 mark each, and that will have the weightage of 8 marks. आपल्याला प्रश्न क्रमांक 2 सेक्शन ए मध्ये 8 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत आणि प्रत्येक प्रश्नाचं वेटेज 1 मार्क असं राहणार आहे. आता आपण सेक्शन बी कडे वळूया. आपल्याला हे समजलंच आहे की एकूण प्रश्न आपल्याला 4 सेक्शन मध्ये विचारले जाणार आहेत. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी. 31 प्रश्न राहणार आहेत आपल्याला आणि आपण आत्ताच सेक्शन ए मध्ये 2 प्रश्नांमधले सब क्वेश्चन्स पण कसे राहतील त्याविषयी विचार केला. आता आपण सेक्शन बी कडे वळूया. सेक्शन बी मध्ये तुम्हाला विचारलेले प्रश्न राहतील क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 14. प्रश्न क्रमांक 3 ते प्रश्न क्रमांक 14 हे सेक्शन बी मध्ये विचारले जातील. त्यामधून आपल्याला कुठलेही 12 प्रश्न सोडवायचे आहेत. We have to solve any 12 short answer. They are not called VSA. They are called SA type 1. म्हणजे short answer type 1. The weightage of marks is 2 marks each. अगदी थोडक्यात पण एका वाक्यापेक्षा जास्त. सेक्शन ए मध्ये आपण पाहिलं MCQ आणि एका शब्दात किंवा एका वाक्यातली उत्तर. सेक्शन बी मध्ये शॉर्ट आन्सर म्हणजे उत्तर प्रश्नाचं थोडक्यात द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 3 ते प्रश्न क्रमांक 14. You have to solve any 12 questions from question 3 to question 14. Let us move on to section C. Question number 15 to question number 26. You have to solve any 12 out of it. They are SA, short answer type 2. These questions will carry the weightage of 3 marks. यामध्ये आपल्याला थोडं विस्तारपूर्वक little elaborated way you have to answer. This section can have the combination of 2 questions from 2 different topics also. 2 निरनिराळ्या युनिट्स वर देखील या 3 मध्ये आपल्याला प्रश्न मिळू शकतात. जसं एका मार्काचा एका युनिटवर आणि 2 मार्काचा दुसऱ्या युनिटवर. अशा पद्धतीने आपल्याला एकाच युनिट मधले 2 भिन्न प्रकारचे प्रश्न देखील यामध्ये सापडू शकतात. थोडे विस्तारपूर्वक उत्तर या प्रश्नांमध्ये अपेक्षित आहे. आपण आता हे 4 सेक्शन जे पाहिले त्याबद्दल थोडं मी आपल्याशी विस्तारपूर्वक बोलू इच्छिते. हे जे 4 सेक्शन्स आहेत त्यामध्ये पेपर सोडवताना माझं आपल्याला सजेशन असं राहील की आपण सेक्शन ए, बी, सी आणि डी ह्याच क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये जर का सोडवला पेपर तर फार उत्तम. नाही तर कमीत कमी त्याचे सब क्वेश्चन्स एका सेक्शन मध्ये सोडवा. लेट मी समराइज. वी हॅव 4 sections. Section A, B, C, D, which will have 31 marks. The total weightage will be 98, out of which compulsory weightage will be 70 marks. And we will get time of duration of 3.5 hours. 4 section, 98 मार्काचा प्रश्नपत्रिका, कंपल्सरी वेटेज 70 मार्काचं सोडवायचं आहे 3.5 तासात. सेक्शन ए, प्रश्न क्रमांक 1 यामध्ये आपल्याला 10 MCQ सॉल्व्ह करायचे आहे, प्रत्येकी एका मार्काचा 1. सेक्शन ए मध्ये दुसऱ्या प्रश्नात आपल्याला व्हेरी शॉर्ट क्वेश्चन्स, अगदी एका वाक्यात किंवा एका शब्दात उत्तर ज्याचं आपल्याला देता येईल असे प्रश्न सोडवायचे आहे, ज्याचं वेटेज पुन्हा 8 मार्क राहणार आहे. सेक्शन आपण बी कडे वळूया. सेक्शन बी मध्ये प्रश्न क्रमांक 3 ते प्रश्न क्रमांक 14
असे आपल्याला एकूण 12 प्रश्न विचारले जातील. त्यामधून आपल्याला कोणतेही 8 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येकी 2 मार्काचा प्रश्न राहील, ज्याचं वेटेज राहील 16 मार्क्स. सेक्शन बी, total 12 questions given, attempt any 8, that is compulsory 8, weightage of 2 marks each, total weightage 16 marks. Section C, you will be given question number 15 to question number 26, out of which you have to solve any 8 questions and the weightage will be 24 marks. Section D, question number 27 to question number 31. You have to attempt any 3 out of these 5 questions, 4 marks each, and the total weightage compulsory will be 12 marks. असे आपल्याला 98 मार्कांचे प्रश्न विचारले जातील. त्यातून कंपल्सरी 70 मार्कांचे प्रश्न आपल्याला 3.5 तासात सोडवायचे आहे. ह्या प्रश्नपत्रिकेत काही इन्स्ट्रक्शन्स महत्वाचे आपल्याला द्यायचे आहेत. प्लीज रिमेंबर डिअर स्टुडंट्स, यूज ऑफ लॉग टेबल इज अलाउड. आपल्याला लॉग टेबलचा वापर करता येऊ शकतो. यूज ऑफ कॅल्क्युलेटर, कॅल्क्युलेटर किंवा तत्सम इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जसं पेजर, टॅब या पद्धतीचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आपल्याला वापरता येणार नाहीत. फिगर्स टू द राईट इंडिकेट फुल मार्क्स. प्रश्नपत्रिकेत उजवीकडे दिलेले जे मार्क्स आहेत ते त्या प्रश्नाला दिलेले पूर्ण मार्क आहेत असं समजण्यात येतं. फॉर इच एमसीक्यू करेक्ट आन्सर मस्ट बी रिटन अलॉंग विथ इट्स अल्फाबेट. प्रश्न सोडवताना, एमसीक्यू सोडवताना प्रत्येक प्रश्न आपण जेव्हा सोडवाल तर तेव्हा नुसतं ABCD लिहू नका. आपण त्या प्रश्नाचं उत्तर शब्दांमध्ये प्रॉपरली लिहा, किंवा माझं सजेशन तर असं राहील एक शिक्षक म्हणून की आपल्याला विचारलेल्या प्रश्नाचं पूर्ण स्टेटमेंटच आपण लिहा त्याच्या उत्तरासकट. प्लीज डू नॉट राईट आन्सर A, B, C and D only. Write the answer in words or write the complete statement of MCQ which is asked to you. I hope I am making it very clear. Suppose जेव्हा MCQ विचारला जातो त्यावेळेला the correct alternative you have to choose is alternative C. So please do not write C. Write the word or write the complete statement for that MCQ. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या की MCQ चा असा नियम आहे की प्रश्नपत्रिका आपल्या समोर आल्यानंतर जेव्हा आपण त्याला सोडवायला सुरुवात कराल तर उत्तर पत्रिकेत 10 ठिकाणी जरी आपण MCQ सोडवून ठेवले तरी पण पहिल्यांदाच सोडवलेले MCQ ग्राह्य धरण्यात येतील. The valuer will consider the MCQ solved for the first time even if you will solve the MCQs 10 times in the question answer paper. ते उत्तर केवळ ABCD नको तर पूर्ण शब्दांमध्ये किंवा तो प्रश्न पूर्ण लिहून त्याचे उत्तर पूर्ण प्रस्तुत करा. फिजिकल कॉन्स्टंट्स यावर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. आपण पुढे चालूया. सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर. यामध्ये बघा 1 to 10 जे MCQ आहेत त्यामध्ये कमीत कमी 2 न्यूमरिकल्स असतील. There will be minimum 2 numericals which will be asked to you in the 10 MCQs you have to solve all together. Section A, question 2. Answer the following. 1 to 8. VSA, very short answer. There will be at least 1 numerical which will be asked to you. म्हणजे आता सेक्शन A मध्ये 2 न्यूमरिकल MCQ मध्ये आणि 1 न्यूमरिकल VSA म्हणजे व्हेरी शॉर्ट आन्सर मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुढे चलूया. सेक्शन B, आन्सर एनी 8. यामध्ये आपल्याला 12 प्रश्न दिले जाणार आहेत आणि त्यातून आपल्याला 8 प्रश्न सोडवायचे आहेत. This is known as SA1 type, short answer 1 type. This will have minimum 2 numericals. Minimum 2 numericals म्हणजे 2 मार्काचं 1 न्यूमरिकल म्हणजे एकूण 4 मार्कांचे न्यूमरिकल आपल्याला सेक्शन B मध्ये आढळतील. सेक्शन C, attempt any 8 out of question number 15 to question number 26. प्रश्न क्रमांक 15 ते 26 मधल्या प्रश्नांमधले आपल्याला जे 8 प्रश्न सोडवायचे आहेत
दे आर ऑल्सो कॉल्ड एसे 2 टाईप, म्हणजे शॉर्ट आन्सर 2 टाईप. प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क आहे आणि या सेक्शन मध्ये कमीत कमी 2 न्यूमरिकल्स आपल्याला आढळून येतील, आपल्याला सॉल्व्ह करावे लागतील. सेक्शन डी, क्वेश्चन नंबर 27 टू क्वेश्चन नंबर 31, यामधले आपल्याला कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे आहेत. वी हॅव टू अटेम्प्ट एनी 3. इट विल हॅव 1 न्यूमरिकल इन सब क्वेश्चन ऑफ 2 मार्क्स. म्हणजे आता आपण बघूया एमसीक्यू पासून आपल्याला किती मार्कांचे एकूण न्यूमरिकल्स या प्रश्नपत्रिकेमध्ये आढळतील. सेक्शन ए बघूया, क्वेश्चन 1, सेक्शन ए क्वेश्चन 1. आपण पुन्हा एकदा ते स्क्रीन नीट शेअर करूया. ठीक आहे, थँक्यू. क्वेश्चन 1 एमसीक्यू मध्ये 2 न्यूमरिकल म्हणजे 2 मार्क. क्वेश्चन 2 1 न्यूमरिकल 1 मार्क म्हणजे 3 मार्क. सेक्शन बी 2 न्यूमरिकल्स ऑफ 2 मार्क्स इच म्हणजे 4 मार्क्स, म्हणजे 3 आणि 4 7 मार्क. सेक्शन सी 2 न्यूमरिकल 3 मार्कांचे 6 म्हणजे 13 मार्क. आणि सेक्शन डी 1 सब क्वेश्चन विल हॅव 2 मार्क्स न्यूमरिकल म्हणजे आपल्याला एकूण 15 मार्क्स न्यूमरिकल will be compulsorily solved by us in the 70 marks compulsory solution of the question paper. 70 मार्कांच्या कंपल्सरी पेपर सोडवण्यामध्ये कमीत कमी 15 मार्कांची न्यूमरिकल्स आपल्याला सोडवावी लागतील. याचा आपण याबद्दल आपण जागरूक राहा, याच्याबद्दल आपण लक्ष ठेवा. न्यूमरिकल्स मी जसं सांगितलं तुम्हाला की 12 ते 15 मार्कांचे राहतील. 15 मार्कांचे राहतील. आत्ताच आपण टोटल केली. त्यानंतर न्यूमरिकल्स शुड बी इन्क्लुडेड इन ईच सेक्शन, म्हणजे प्रत्येक सेक्शन मध्ये तुम्हाला न्यूमरिकल्स सापडतीलच. आत्ताच आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे आहे ते अतिशय सविस्तरपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आपण अतिशय छान प्रयत्न केलेला आहे. कारण सर्वसाधारणतः प्रश्न प्रकार आणि त्याचे गुण जर आपण बघितले तर विद्यार्थ्यांना ते लक्षात येईल की 1 मार्कापासून तर साधारणतः 3 मार्क किंवा 4 मार्कापर्यंतचे फक्त आपल्याला उत्तरं लिखाण करायचं आहे. या अनुषंगाने स्पेसिफिक त्यांनी उत्तरं कशी लिखाण करावी याबाबत जर आता आपण थोडक्यात मार्गदर्शन कराल. नक्कीच मॅडम, तुम्ही मला प्रश्न विचारला याबद्दल खूप खूप धन्यवाद. कारण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तर कुठेही वाचूनही त्यांना कळून जाऊ शकतं, पण एका अनुभवी शिक्षकांकडून जर मार्गदर्शन मिळालं तर विद्यार्थ्यांना पेपर सोडवणं सोपं जातं, असं माझं गेल्या 31 वर्षाच्या शिक्षण क्षेत्रातल्या अनुभवातून मी आपल्याशी बोलू शकते. मॅडम, बोर्ड ऑफ स्टडीजवर काम करताना देखील आम्ही त्यावेळेला, मी या आधीच्या बोर्ड ऑफ स्टडीजवर कार्यरत होते महाराष्ट्र शासनाच्या, आणि त्यावेळेला आम्ही विद्यार्थी फ्रेंडली हा विषय कसा होऊ शकेल याचाच प्रत्येक वेळेला विचार केला. विद्यार्थ्यांना मी हे सांगू इच्छिते की नथिंग इज राईट, नथिंग इज रॉंग, नथिंग इज गुड, नथिंग इज बॅड. पण त्या व्यक्तीने प्रश्नपत्रिका बनवल्यानंतर मला त्या प्रश्नपत्रिकेतून काय सोपं पडेल लिहिण्यासाठी याचा आपण विचार करायला पाहिजे. मला असं म्हणायचंय की 10 मिनिटं प्रश्नपत्रिका आधी मिळणार आहे आणि यावेळेस अर्धा तास अजून मिळतोय प्रश्नपत्रिका सोडवायला. तर प्रश्नपत्रिकेचं वाचन या 10 मिनिटात विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे. अनेक शिक्षक म्हणतात की एक सेक्शन वाचा आणि तो लिहा. मी थोडंसं, माझी मतभिन्नता आहे त्या बाबतीमध्ये. मला असं वाटतं की पटकन 4ही सेक्शन ए बी सी डी विद्यार्थ्यांनी त्यावर नजर टाकली पाहिजे. ती नजर टाकल्यानंतर एक लक्षात ठेवायचंय की प्रश्नपत्रिकेवर काहीही लिहू नये. कारण फ्लाइंग स्क्वॉड म्हणजे भरारी पथकात काम करताना पहिलं इन्स्ट्रक्शन हेच आहे की कुठल्याही प्रश्नपत्रिकेवर पेन, पेन्सिल किंवा तत्सम यांनी काहीही मजकूर लिहिलेला आढळला तर तो ताबडतोब नष्ट करण्यात यावा. ती कॉपी समजल्या जाते. त्यामुळे त्यावर कुठलेही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न, काही लिहिण्याचा प्रयत्न, फॉर्म्युले लिहिण्याचा प्रयत्न हे काहीही करू नये. आपल्या उत्तर पत्रिकेच्या शेवटच्या मागच्या पानावरती रफ वर्क म्हणून रफ काम केल्या जाऊ शकतं. याची अनुमती आहे. म्हणून प्रश्नपत्रिकेवर काहीही लिहू नये. जर आपण हे फॉलो केलं तर वाचतानाच आपल्या लक्षात येतं की अरे हे प्रश्न मला उत्तम तऱ्हेने येतात. त्याचं मनन या 10 मिनिटात झालं पाहिजे. ती 10 मिनिटं आपल्याला त्यासाठीच मिळणार आहेत. हे एकदा मनन झालं की मला असं सजेस्ट करायचंय की पूर्ण पेपर सोडवताना सेक्शन ए बी सी डी असाच सोडवा. पण असं होऊ
शकतं की माझे न्यूमरिकल्स खूप चांगले तयार आहेत आणि मला सेक्शन डी पहिले सोडवावा असा वाटतोय, कारण त्यात मला लिखाण करायचंय. हा. मग लिहिण्यासाठी मला काही वेळ लागू शकतो. तर त्यांनी सेक्शन डी ही पहिले सोडवला तर काही हरकत नाही, पण वर उत्तम मोठ्या अक्षरात लिहावं सेक्शन डी. हा, हा. लिहिल्यानंतर त्या सेक्शन मधले सगळे प्रश्न एकत्रित सोडवावे. हम्म, हम्म. मग दुसऱ्या सेक्शन कडे वळावं. आपले विद्यार्थी मित्रमैत्रिणी काय करतात तुम्हाला सांगू? सेक्शन ए घेतात, त्यातला एक प्रश्न सोडवतात. सेक्शन बी घेतात, त्यातला दुसरा प्रश्न सोडवतात. सेक्शन सी घेतात, मग काहीतरी सोडवतात. मग पुन्हा ए वर जातात, मग पुन्हा डी वर जातात, मग पुन्हा ए वर जातात. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा पेपर तपासताना पेपर व्हॅल्युअरला तुमच्या शिक्षकांना तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला किती मार्क मिळालेले आहेत हे वर पोस्ट करावं लागतं. आणि प्रत्येक वेळेला पोस्ट करताना जर तुम्ही वेगवेगळ्या सेक्शनचे प्रश्न निवडले उत्तर द्यायला, तर नॅचरली तुमचा पेपर तपासण्यासाठी जे कॉन्सन्ट्रेशन लागतं, जो आनंद लागतो पेपर तपासायला, तो आनंद आणि ते कॉन्सन्ट्रेशनही पेपर व्हॅल्युअरचं कुठेतरी दुसरीकडे भरकटल्या जातं. बरोबर. आणि व्हॅल्युएशन बरोबरच होतं, पण नकळत कुठे ना कुठे अरे आता ह्या पानावरून मला इथे जायचंय, आणि त्या व्हॅल्युएशन मध्ये लिंक व्हॅल्युअर म्हणून त्या शिक्षकाची तुटून जाते. बरोबर. ती लिंक तुटू नये आणि आपल्या पेपरचं व्हॅल्युएशन उत्तम तरीकेने व्हावं याकरिता मी असं सजेस्ट करीन की प्रत्येक सेक्शन आणि त्यातले प्रत्येक प्रश्न एकत्रितरित्या सोडवले पाहिजे. बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक सेक्शन नवीन पानापासून सुरू करा. तिथे वर लिहा की कुठला सेक्शन तुम्ही सुरू करता आहे. प्रश्न क्रमांक उत्तम तऱ्हेने लिहा, त्याच्यात क्लिअरली लिहा, तो दिसला पाहिजे. कधी कधी असं घडतं की कधी एखाद्या वेळेला अनावधानाने महाराष्ट्र शासन खूप काळजी घेतं, पेपर सेटर्स खूप काळजी घेतात, पण अनावधानाने एखादी माहिती तुमच्यापर्यंत प्रश्नपत्रिकेत पोहोचवायची राहून जाते आणि त्यावेळेला तुम्हाला गुणदान केल्या जातं. हे गुणदान तुम्हाला व्हावं म्हणून तो प्रश्न त्याचा नंबर प्रॉपरली उत्तम तऱ्हेने करेक्टली क्लिअरली त्या उत्तर पत्रिकेत असला तरच तो अधिकचा 1 मार्क तुम्हाला मिळतो. मला असं सांगायचंय, आतापर्यंत 100% करेक्टच प्रश्नपत्रिका येतात, पण एखाद्या वेळेला अर्धा किंवा 1 मार्कासाठी काही चुका घडल्या तर त्यासाठी तुमचा प्रश्न नंबर किंवा क्रमांक तिथे टाकला असेल तरच त्याचं गुणदान तुम्हाला होतं. खूप शांततेत खूप काळजीपूर्वक आपल्याला पेपर सोडवायचे. जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रश्नाचं चयन उत्तम तऱ्हेने करा. तुम्हाला 12 प्रश्न दिलेले आहेत, त्यातले 8 प्रश्न तुम्हाला सोडवायचे, तर त्यातलं असं सिलेक्शन असावं की त्याचं उत्तर तुम्हाला नीट येत आहे आणि कमीत कमी वेळात तुम्ही त्याला प्रेझेंट करू शकता. अनेक शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतात की सेक्शन ए ला तुला किती मार्क वेळ दिला पाहिजे, सेक्शन बी ला तुला किती वेळ दिला पाहिजे, सी ला किती वेळ दिला पाहिजे, डी ला किती वेळ दिला पाहिजे. मला असं म्हणायचंय की काठिण्य पातळी तुमची तुम्हाला कळते. मला एमसीक्यू सोप्या पद्धतीने सोडवता येतील, तर तुम्हाला मॅडम होऊ शकतं की लॉंग आन्सर्स उत्तम पद्धतीने येत असतील. तर प्रत्येकाचा हा वैयक्तिक प्रश्न असतो की त्यांना तो कोणता प्रश्न आवडतो आणि कोणत्या प्रश्नाची उत्तरं ते सहज लिहू शकतात. म्हणून मला असं वाटतं की आपल्या पद्धतीने चयन करा प्रश्नांचं आणि त्याप्रमाणे त्याची उत्तरं लिहा. आता आपल्याला माहितीये 3 तास म्हणजे 180 मिनिटे. 180 मिनिटे आणि त्यात 4 सेक्शन सोडवायची आहेत, तर 180 डिवायडेड बाय 4 म्हणजे किती मिनिटं येतात आपल्याला? 45 मिनिट्स पर सेक्शन. एम आय राईट? तर 45 मिनिटं जर आपल्याला प्रत्येक सेक्शनचा पेपर सोडवायला मिळणार आहेत आणि आता अधिकचा अर्धा तास आपल्याला मिळतोय, त्यामुळे आपल्याला भरपूर वेळ मिळणार आहे ती प्रश्न ते सेक्शन सोडवायला. म्हणून वाचन करा, त्याचं मनन करा आणि त्यानंतर सोडवा. आता मी थोडंसं न्यूमरिकल्स कडे. हाऊ टू सॉल्व द न्यूमरिकल्स. चिल्ड्रन, there are many children when I told that I will be having a dialogue with student, they said ma'am please also sometimes in between Hindi and English. बिल्कुल. उनको बताना चाहूंगी कि 4 सेक्शंस में से जो क्वेश्चन आपको दिए हैं 10 मिनट ज्यादा मिलते हैं क्वेश्चन पेपर पढ़ने के लिए, वो 10 मिनट में क्वेश्चन पेपर पढ़िए. चारों सेक्शन लगातार एक के बाद एक सॉल्व करने की ही कोशिश कीजिए. Otherwise you can select that section which you can easily answer, but try to solve all the sub questions together. The valuer finds it easy and enjoys correcting the paper and giving you the marks. Children, do not write anything on the question paper. Writing anything on the question paper
formula or any answer or any word is considered as a copying case. So to avoid that, do not write anything on the question paper. Select the proper questions according to your choice. Some of you may be good in MCQs, some of you may be good in writing long answers. So please select the questions of your choice and solve all those sub questions together in the main section. Fresh page should be used for starting one individual section, and all the sub questions of that section should be solved all together. This is for the value to do the correction in the most enjoyable manner and to give you maximum marks happily ever in the question paper. होतो सायकोलॉजिकल फरक पडतो की सतत जर का ए मग बी मग डी मग सी असं सतत पाहत राहिले तर कंटाळा येतो. आणि म्हणून मार्क कोणीही त्याला चुकत नाही, प्रत्येकाचं व्हॅल्युएशन परफेक्ट असतं, पण कुठेतरी तो आनंद जो असतो पेपर तपासण्याचा तो संपतो. म्हणून आपला पेपर उत्तम तऱ्हेने प्रेझेंट करा. द नेक्स्ट इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन विच आय वॉन्ट टू शेअर विथ यू इज अबाउट द न्यूमरिकल. केमिस्ट्री या विषयामध्ये थिअरी आणि न्यूमरिकल याचं एक उत्तम कॉम्बिनेशन असतं. अ परफेक्ट कॉम्बिनेशन ऑफ थिअरी अँड numericals. While solving the numerical, the utmost care should be taken is first write down the data. आपल्याला गणित आपल्या समोर आल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दिलेली माहिती, त्या गणित सोडवण्यासाठी दिलेली माहिती ही लिहून काढावी. After writing the data, write the formula you are going to use in this question. माहिती लिहिल्यानंतर ते गणित सोडवण्यासाठीचा फॉर्म्युला लिहा. After writing the formula, substitute the values from the data. माहितीतून ती जी आपल्याला व्हॅल्यू मिळतील त्या सगळ्या व्हॅल्यूज असेल, ती दिलेली माहिती असेल, ती फॉर्म्युला मध्ये टाका आणि मग लॉग टेबलचा वापर करून तुम्ही कॅल्क्युलेशन्स करा आणि प्रॉपर युनिट शुड बी यूज टू राईट द फायनल आन्सर. शेवटचं उत्तर जेव्हा तुम्ही प्रस्तुत कराल तर त्या उत्तराला प्रॉपर युनिट असलंच पाहिजे. जसं डेसिमीटर क्यूब, ऍटमॉस्फिअर, हे युनिट आहे आपलं वर्क डनचं. तर मग युनिट जर नसलं तर आपला अर्धा मार्क कापतो. मॅडम, मला बरेच विद्यार्थी एक प्रश्न विचारतात की आम्हाला न्यूमरिकल सॉल्व्ह करताना थोडीशी मनात कुठेतरी भीती वाटते. ती भीती अनेक प्रकारची असू शकते आणि आपण नंतर कधीतरी त्या भीतीला ओव्हरकम कसं करायचं त्याबद्दल बोलू. पण आज आपण ती भीती वाटते यावर कॉन्सन्ट्रेट करू. ती भीती जेव्हा तुम्हाला वाटते तर आम्ही ते न्यूमरिकल सॉल्व्ह करत नाही, आम्ही ते सोडून देतो. आपल्याला असं वाटतं की 3 मार्क जेव्हा आपल्याला न्यूमरिकलला मिळणार आहेत तर पूर्ण 3 मार्क माझे कटतील जर माझं उत्तर चुकलं तर. पण असं नसतं. तुम्ही डेटा प्रॉपरली जर लिहिला आणि त्यानंतर जर फॉर्म्युला लिहिला तर त्या फॉर्म्युलाला अर्धा मार्क दिला जातो. मग तुम्ही डेटा मधून जर त्याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली फॉर्म्युलामध्ये तर पुढचा अर्धा मार्क तुम्हाला मिळतो. पुढची कॅल्क्युलेशनची स्टेप जर तुम्ही बरोबर केली तर तुम्हाला पुढचा अर्धा मार्क मिळतो. म्हणजे तुमचं शेवटचं उत्तर जरी दुर्दैवाने चुकलं तरी पण 2 मार्कांच्या प्रश्नामधून तुम्हाला 1.5 मार्क मिळेल जर तुम्ही उत्तम तऱ्हेने डेटा लिहिला, फॉर्म्युला लिहिला, सबस्टिट्यूशन केलं आणि शेवटची स्टेप जर चुकली तर फक्त तुमचा अर्धाच मार्क कपेल. बरोबर. शेवटचं उत्तरही बरोबर असेल पण युनिट बरोबर नसेल तर त्याच्यावरही तुमचे मार्क कापले जातील. म्हणून न्यूमरिकलची भीती बाळगण्याची गरज नाही. दुर्दैवाने जर आपण शेवटच्या पायरीवर चुकलो, असं होऊ शकतं, कुठेतरी एक स्ट्रेस येतो, कुठेतरी काहीतरी चुका घडतात आणि होऊ शकतं की मी सुद्धा एखादं न्यूमरिकल सॉल्व्ह केलं इतके वर्षानंतर तर होऊ शकतं कुठेतरी माझी एखादी चूक होऊ शकते. त्याला घाबरण्याची गरज नाही. स्टेप वाईज मार्किंग आहे याचा विचार करायचा आणि आपण प्रत्येक न्यूमरिकल सोडवायचं. हे फार महत्वाचं आहे. जिथे जिथे आपल्याला डायग्राम्स काढायचे आहे, wherever you have to draw the diagrams, please draw and indicate the labeling to your right. आपण डायग्राम काढून वर, खाली, आजूला, बाजूला सगळीकडे लेबल नाही करावे कधी पण. एक डायग्राम काढल्यानंतर आपल्या उजवीकडला जो भाग आहे तिथे स्केल आणि पेन्सिलचा वापर करून त्याचं लेबलिंग करावं. उत्तम तऱ्हेने प्रेझेंट करा पेपर. डिअर स्टुडंट्स, डू नॉट यूज colored pens
while drawing the diagram in your answer sheet. उत्तर पत्रिकेमध्ये उत्तर लिहिताना डायग्राम ड्रॉ करणं, फॉर्म्युला लिहिणं, यामध्ये हायलाइट करायचं असेल तर तुम्ही लिहिणार ज्या पेननी आहे त्याच पेनचा वापर करा. लाल पेन, हिरवा पेन, त्याच्यानंतर गुलाबी पेन, असे रंगीबेरंगी पेन आणि स्केच पेनचा वापर करू नका. पुन्हा सांगते, अशा विद्यार्थ्यांना बोलवलं जातं बोर्ड ऑफिस मध्ये, त्यांच्याकडून उत्तर मागितलं जातं की त्यांनी विशिष्ट पद्धतीच्या स्केच पेनचाच वापर का केला. दिस इज ऑल्सो वन ऑफ द कॉपिंग केस. हे व्हॅल्युअरचा दिलेलं इंडिकेशन आहे की त्यांनी या स्केच पेनचा वापर केला. सो प्लीज डू नॉट यूज एनी स्केच पेन और एनी कलर्ड पेन. The black pen is for the chief moderator. The red pen is for the valuer. The green pens and the black pens are used by the moderators. म्हणून तुम्ही या तर ब्लू पेन, या तर ब्लॅक पेन किंवा ब्लू ब्लॅक पेन याचा उपयोग करा. मॅडम, मी माझ्याकडून एक सल्ला देते आहे विद्यार्थ्यांना. अँड प्लीज ट्राय टू अवॉइड यूज ऑफ इंक पेन. व्हॉट हॅपन्स, द पेपर्स आर बंडल्ड टुगेदर. जर शाईच्या पेनचा तुम्ही वापर केला तर काय होतं की पेपरचं बंडल बांधून पाठवलं जातं आणि दोज बंडल्स आर देन फॉरवर्डेड टू युअर व्हॅल्युअर्स. देन दे आर फॉरवर्डेड टू द मॉडरेटर्स. ही खूप मोठी प्रक्रिया आहे. इन दिस प्रोसेस they are properly tied up in a clothing and cloth bag and then forwarded. पण अनावधानाने कधी जर पाण्याचा थेंब पडला किंवा त्यावर पाणी पडलं तर तुमची लिहिलेली अक्षरं फैलल्या जाऊ शकतात. आणि म्हणून उत्तर पत्रिकेमध्ये इंक पेनचा वापर जर तुम्ही अवॉइड केला तर फार बरं होईल. तुम्ही डॉट पेनचा वापर करा आणि अशा शाईचा वापर करा की जी शाई फैलणार नाही, पसरणार नाही. आणि जसं सांगितलं, avoid using colored pens, pencils. Draw the diagrams with black pencil, what you use normally. Label it to your right and present the diagram. Simple instruction for writing down organic reactions. The names should be written below reactants and products. Reactants आणि products ची नावं त्या रिएक्शन लिहिताना लिहिल्या गेली पाहिजे. Sometimes carbon dioxide is formed, sometimes water is formed. Common names can be avoided. Means you did not write carbon dioxide, you did not write water, but you should write the name of the important product which is obtained in the reaction. ती रिएक्शन लिहिताना आपल्याला कोणता इम्पॉर्टंट प्रोडक्ट मिळाला आहे त्या रिएक्शन मध्ये हे लिहिणं गरजेचं आहे. अजून एक इन्स्ट्रक्शन, we are asked write the uses of the following. Children, you just don't write it is used as a solvent. तर यूज नाही असं लिहायचं. इट इज युज्ड ॲज अ सॉल्व्हेंट फॉर ऑइल, फॅट अँड रबर. तो सॉल्व्हेंट आहे, पण कोणासाठी? तुमच्यासाठी की माझ्यासाठी? दगडासाठी की मातीसाठी? तो कोणाचा सॉल्व्हेंट आहे हे लिहिणं गरजेचं आहे. डिफाईन द फॉलोइंग असा प्रश्न जर तुम्हाला आला तर तुम्हाला खूप आनंद होतो आणि असं वाटतं आहे मी डेफिनेशन लिहून टाकलं आणि मला मार्क मिळेलच याच्यावर. आणि म्हणजे जेव्हा मार्क मिळतात तेव्हा असं वाटतं माझा मार्क का कापला याच्यामध्ये. याचं उत्तर सांगते मी तुम्हाला. एव्हरी डेफिनेशन नीड्स अ कीवर्ड. प्रत्येक तुम्हाला जेव्हा डिफाईन करायची आहे कुठली गोष्ट तर त्याच्यात एक महत्वाचा शब्द असतो आणि तो शब्द त्या डेफिनेशन मध्ये जर आला नाही तर आपले मार्क काटल्या जातात. म्हणून मी म्हणते की सिलेक्ट प्रॉपर क्वेश्चन. आय गेव यू सच अ लॉंग डिस्क्रिप्शन and the only purpose was to tell you select proper questions for answering. हे सगळ्या गोष्टींचं ध्यान ठेवा. मला काही मुलं विचारतायत मॅडम की आम्हाला लिहिण्याची सवय गेली. तुम्हाला लिहिण्याची सवय गेली असं जर तुम्हाला वाटत असेल तर अजूनही तुमच्या जवळपास 20 दिवस आहेत. जवळपास 20 दिवस रोज 10 ओळी लिहून काढा. काही कठीण नाहीये. आता काहीही कोणतेही टीचर्स क्लासेस घेत नाही आहात. आता प्रिपरेशन लीव्ह लागलेली आहे तुम्हाला. तुम्ही घरीच आहात. तुमच्याजवळ कागद पेन आहे. कागद पेन नसेल तर पाटी पेन्सिल घ्या. पाटी पेन्सिलवर कितीदाही लिहिता मिटावता येतं. बोर्डचा वापर करा आणि लिहून काढा. लिहिण्याची प्रॅक्टिस संपली असं जर तुम्हाला वाटत असेल तर आत्ताच लिहिण्याची लिखाणाची प्रॅक्टिस करा. प्रत्येक धड्याचे फॉर्म्युले एकत्र शोधून ठेवा आणि ते तुम्ही रोज जिथे अभ्यासाला बसता तिथे त्या भिंतीवर चिकटवून ठेवा. त्याची रिव्हिजन करा. त्याची माहिती गोळा करा आणि छान खुल्या मनाने अगदी कॉन्फिडेंटली पेपर सोडवा. काहीही घडत नाही. फंबल होता त्यावेळेला तो प्रश्न तिथे सोडून द्या.
त्या प्रश्नाला लागणारी तेवढी जागा सोडा आणि पुढे चला. नंतर थोड्या वेळाने आठवतं, जेव्हा डोकं शांत होतं तेव्हा, की अरे याचं उत्तर हे आहे, मग पुन्हा त्या प्रश्नाकडे जा, सोडलेल्या जागेमध्ये त्याचं उत्तर लिहा आणि पुढे चला. घाबरण्याची काही गरज नाही. तुम्ही जर रेग्युलरली वर्षभर अभ्यास केलेला आहे तर नक्कीच तुम्ही पेपर उत्तम तरीकेने सोडवू शकाल. आय एम शुअर यू विल बी एबल टू डू वेल इफ यू स्टडी थ्रूआउट. There is no fear. There should be no fear in your mind. If you fumble, if you feel you have forgotten, leave that question there and there itself. Proceed. After you cool your mind, after few seconds, few minutes, you remember that answer, come back to that place which you have left. Complete the answer and move ahead. Children, you will be able to do it. Government has taken all the steps to give you all the help while solving the paper. ही सगळी मदत जी तुम्हाला मिळते त्याचा अधिकाधिक वापर करा. अधिकाधिक उत्तम तर नाही म्हणणार, अधिकाधिक वापर करा आणि उत्तम तऱ्हेने ही परीक्षा सोडवा, परीक्षेला सामोरे जा. घाबरण्याचं काहीही कारण नाही. I always tell my students whom I teach, don't pray to the God saying don't give me difficulty. देवाला अशी प्रार्थना नका करू की माझा क्वेश्चन पेपर डिफिकल्ट नको असू देऊ किंवा तो सोपा असू दे. Pray to the Lord saying give me the courage to remember everything what I have learned. मी आजपर्यंत सगळा जो अभ्यास केला आहे तो मला तिथे पूर्णपणे आठवावा, याबद्दल देवाला प्रार्थना करा. जर करणारच असाल तर बी कॉन्फिडंट. स्वतःवरचा कॉन्फिडन्स इज मोर इम्पॉर्टंट. दिस इज हाऊ वी कॅन मूव अहेड. यू कॅन फेस द क्वेश्चन पेपर. बरोबर. कारण आताच आपण जे विद्यार्थ्यांना अगदी ठामपणे जे असतं, कारण शेवटी 98 मार्काचे जे विथ ऑप्शन जे क्वेश्चन्स आहेत त्यापैकी 70 मार्क म्हणजे चॉईस खूप आहे विद्यार्थ्यांना. आणि विद्यार्थ्यांनी सुरुवातीलाच प्रश्नांची निवड जर अशी केली की ज्याला ते कॉन्फिडेंटली उत्तर देऊ शकतील, मग असे प्रश्न निवडल्यानंतर जे उत्तराची शैली जी आहे तीही अतिशय आपण अगदी छानपणे विद्यार्थ्यांना समजावून सांगितलेली आहे की कुठे युनिट देणं गरजेचं असेल तर तिथे युनिटही लिहा. आणि तुम्ही मगाशी जो उल्लेख केला न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना विद्यार्थ्यांना थोडी भीती वाटते, पण मात्र स्टेप बाय स्टेप मार्क असल्यामुळे खूपच न घाबरता आपण किमान जेवढे स्टेप्स आपल्याला येतात तेवढं जरी सॉल्व्ह केलं तरी किमान मार्क आपल्याला मिळू शकतात. हा अतिशय छान सल्ला जो आहे आणि मार्गदर्शन सुद्धा आपण अतिशय उत्तम रीतीने केलेलं आहे. कारण शेवटी केमिस्ट्रीचा जो भाग आहे, जे केमिकल रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन अगदी प्रॉपरली होण्यासाठी ॲज अ कॅटलिस्ट म्हणून तुमची जी काही भूमिका आहे ती खरोखर अगदी वाखाणण्याजोगी आहे. आणि मुलांमधलं जे काही कोऑर्डिनेशन आहे किंवा त्यांची जी काही एकूणच भीती जी आहे ती भीती मात्र घालवण्याचा आपण खूप छान मॅडम प्रयत्न केलेला आहे. आता हा झाला आपला 70 मार्काचा प्रश्न. पण आता 30 मार्क जे आहेत ज्याचे त्यांना प्रात्यक्षिक कार्य करायचं आहे, म्हणजे त्यांना महाविद्यालयामध्ये जाऊन जे काही काम करायचं आहे त्याबद्दल जरा मार्गदर्शन करा. मी विद्यार्थ्यांना असं सांगू इच्छिते की 30 मार्क आपल्याला प्रॅक्टिकलच्या साठी आहेत. आता अंतर्गत म्हणजे आता इतकी विषय आहेत आणि प्रत्येकाचे अंतर्गतचं रूप वेगवेगळं आहे. जसं आर्ट्स मध्ये वेगळं आहे, कॉमर्स मध्ये वेगळं आहे, सायन्स मध्ये वेगळं आहे. आमची प्रॅक्टिकल्स असतात आणि या प्रॅक्टिकल मध्ये 30 मार्कांमध्ये कसं विचारलं जाईल हे थोडक्यात त्यांना सांगते. 5 मार्कांचं राहील आहे त्यांना त्यांच्या जर्नल साठी, म्हणजे जे रेकॉर्ड बुक तयार करतात ना ते लोक, त्यांच्यासाठी 5 मार्क राहतील. 5 मार्कांचा राहील वायवा, म्हणजे तोंडी जी परीक्षा राहील, जे प्रॅक्टिकल करताना विचारले जातील प्रश्न ते 5 मार्कांचं. हे फक्त या वर्षी करताय बरं का मॅडम, कारण या वर्षी पॅन्डेमिक मुळे ही सोय आहे. नाही तर जनरली प्रॅक्टिकल वेटेज वगैरे वेगळं असतं, पण फक्त ह्या वर्षा करता हे वेटेज असं दिलेलं आहे. प्रॅक्टिकलच्याही संख्येमध्ये कपात केल्या गेलेली आहे. कारण विद्यार्थी जर लॅबोरेटरीमध्ये येऊच शकलेला नाहीये तर त्यांना आम्ही पूर्ण जे प्रिस्क्राईब्ड सिलेबस आहे ते तर विचारू शकणारच नाही का. म्हणून यामध्ये कपात केल्या गेलेली आहे. आणि 5 मार्क जनरली 3 मार्क असतात जर्नलवर, पण आता आपल्याला 5 मार्क आहेत. वायवावर 5 मार्क आहेत आणि 10 मार्काचं व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस, ज्याला आम्ही टायट्रेशन असेही शब्दात म्हणतो ते आहे. त्या टायट्रेशनच्या बरोबरच बेसिक रॅडिकल्स विचारल्या जाऊ शकतात किंवा इलेक्ट्रोकेमिस्ट्री किंवा थर्मोडायनामिक्स या विषयावरती जे प्रात्यक्षिक बोर्डाने दिलेले आहेत ते विचारले जाऊ शकतात. किंवा ऍस्टिक रॅडिकल 6 मार्कात विचारून 4 मार्कांच्या ऍक्टिव्हिटीज घेऊ शकतात. 30 मार्क 5 अधिक 5 10, 6 अधिक 4
अशा पद्धतीने डिवाइड केले आहे. आता त्यांच्या शिक्षकांनी कुठले प्रॅक्टिकल्स घेतले हे महाराष्ट्रातल्या निरनिराळ्या ज्युनियर कॉलेजमध्ये निरनिराळ्या एक्सपेरिमेंट्स राहतील. बरं. त्यामुळे मी हीच एक्सपेरिमेंटवर असंच होईल असं आता या क्षणी सांगू शकत नाही. पण ओव्हरऑल रफली मी जे आयडिया दिली ती फक्त या वर्षी करता कट केलेलं सिलेबस आणि विद्यार्थी येऊ शकला नाही लॅबोरेटरीमध्ये म्हणून जे त्यांना सांगायचं आहे ते सांगितलं. नाही तर मी थर्मोडायनामिक्स वर घेईल तर तुम्ही इलेक्ट्रोकेमिस्ट्रीवर घ्या, कोणी दुसरे बेसिक रॅडिकल्स घेतील, तुम्ही ऍसिडिक रॅडिकल्स घ्याल किंवा कायनेटिक्स वर प्रश्न विचाराल तर मी ऍक्टिव्हिटी घेईन. म्हणजे आपण काय काय घेणार आहोत हे त्या त्या शिक्षकांच्या प्रमाणे त्या त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं असेल बरोबर. आणि त्याप्रमाणे ती परीक्षा घेतली जाणार आहे. बरोबर. पण मला असं सांगायचं आहे की त्या विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकल लॅबोरेटरीमध्ये जे केलेलं आहे ते जेव्हा ते प्रॅक्टिकलला जातील तेव्हा देखील त्यांनी त्यांच्या शिक्षकांची सही घेतली त्यावर तरी चालणार आहे. आणि हे 30 मार्क अंतर्गत मूल्यमापनामध्ये त्यांना दिले जाणार आहे आणि 10 मार्क वायवा आणि याच्यासाठी आहे रेकॉर्ड बुक साठी आणि उरलेले 20 मार्क प्रॅक्टिकल साठी. आता जसं माझा विचार कराल तर मी माझ्या विद्यार्थिनींना मधल्या काळात जेव्हा ते येऊ शकत होते कॉलेजला तर तेव्हा मी हे 5 रोज सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार प्रॅक्टिकल्स घेऊन कव्हरअप करण्याचा प्रयत्न केला. मग राहिला लिहिण्याचा भाग मी त्यांना तो लिटरली जसं आपण आता ऑनलाईन बोलतोय तसं डिक्टेट केलं. तर प्रत्येक शिक्षकांनी आपली वेगवेगळी पद्धत वापरली असेल त्यामुळे प्रॅक्टिकल विषयी आपण एवढंच त्यांना सांगू शकतो. 30 मार्क त्यांना मिळायला सोपी जाते. बरोबर. कारण शेवटी 30 मार्काचा जो भाग आहे तो जरी कॉलेजकडे असला तरी विद्यार्थ्याने त्याच्याकडे गांभीर्याने बघणं अतिशय गरजेचं आहे. कारण खूप कॅज्युअली राहून चालणार नाहीये. कारण माझंच महाविद्यालय आहे आणि माझेच शिक्षक आहेत असं कुठल्याही प्रकारचं आविर्भावात न जाता विद्यार्थ्याने सखोल अभ्यास करूनच जायचं आहे. कारण ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने शिक्षक हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेलेच आहेत. फक्त विद्यार्थ्यांनी सुद्धा कोऑपरेशन करून आणि तेवढं डीपली स्टडी करून तिथे जाणं गरजेचं आहे. आणि 30 मार्क जे आहेत तर मिनिमम अबाउट 25 कसे पण ते आपण मिळवू शकतो आहे इतका ठाम विश्वास त्यांच्यामध्ये येणं अतिशय गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे थिअरीची जी परीक्षा त्यांना त्यांच्याच महाविद्यालयातून द्यायची. बरोबर. त्यांच्या शाळेतून द्यायची आहे. प्रॅक्टिकली आपल्याच ठिकाणी करायची आहे. त्याच्यामुळे तुमच्यावरचा भार कमीत कमी असावा, तुमच्यावरचा स्ट्रेस कमीत कमी असावा याचा पूर्ण प्रयत्न शासनाकडून केला गेला आहे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा. तर त्याच्यामुळे त्यांनी अगदी मुक्त विचारांनी छान साफ मनाने परीक्षेला सामोरं जावं असं मला वाटतं. बरोबर. कारण शेवटी आपलं महाविद्यालय परिचयाचंच असल्यामुळे वेगळंच वातावरण असतं आणि एक आत्मविश्वास असतो किंवा एक थोडंसं शांतता असते मनाला की नाही माझ्याच ठिकाणी मी आले. जसं आपण आपल्या घरी आल्यासारखं जसं आपल्याला आनंद वाटतो तसं पेपर देताना सुद्धा तोच आनंद विद्यार्थ्याला असणार आहे. म्हणून विद्यार्थ्याने ह्या परीक्षेला सामोरं जाताना थोडं मनावरचं टेन्शन जर कमी केलं आणि एकदम आनंदाने की नाही मला सामोरं जायचं आहे, मला हे पार करायचं आहे आणि उत्तुंग शिखर मला गाठायचं आहे असा ज्या वेळेला तो आत्मविश्वास मनामध्ये आणेल त्यावेळेला खरोखर परीक्षेला सामोरं जाताना त्याला येणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या कमी करता येतील. आता मला एक जाता छोटासा असा प्रश्न विचारायचा आहे की पालकांची भूमिका किंवा ते योगदान जे आहे ते अतिशय मोठं असतं. कारण प्रत्येक विद्यार्थी जो आहे तो जेव्हा अभ्यास करत असतो किंवा महाविद्यालयामध्ये परीक्षा द्यायला जात असतो तर त्यावेळेला त्याला खूप काही अडचणी येत असतात. मग पालक या नात्याने विद्यार्थ्याला त्यांनी कशा पद्धतीने समजून घ्यावं असं आपल्याला वाटतं आहे. पालक आपण म्हणजे मी केमिस्ट्री वाली आहे ना तर थोडस एक त्याची टर्मिनॉलॉजी वापरून सांगते की पालक आणि शिक्षकांमध्ये एक रिव्हर्सिबल साईन असते. शिक्षकांना पालकही व्हावं लागतं. बरोबर. तर पालकांना शिक्षकही व्हावं लागतं. तर आमच्याकडून पालकत्वाची म्हणजे आपल्याकडून पालकत्वाची जेव्हा अपेक्षा असते तेव्हा आम्हाला पालकाकडून शिक्षक म्हणून त्यांनी व्हावं ही पण अपेक्षा असते. मला असं वाटतं मॅडम की पालकांनी पहिल्यांदा टेन्शन घेणं कमी करा. बरोबर. काय म्हणायचंय मी सांगते तुम्हाला. 10वी आणि 12वीत जर का त्यांचे विद्यार्थी असले किंवा मुलं आणि मुली असले तर आपलीच 10वी आणि 12वीची परीक्षा असली सारखं पालक टेन्शन मध्ये येतात, स्ट्रेस मध्ये येतात. तर सगळ्यात पहिले तर पालकांनी स्वतःची परीक्षा आहे असं समजून स्ट्रेस घेणं सोडावं आणि त्यांना जितकं होऊ शकेल तितकं कोऑपरेट करावं. कारण कोऑपरेट करणं म्हणजे काय,
विद्यार्थ्यांना उचित झोप घेणं महत्वाचं आहे. काही विद्यार्थी म्हणतात रात्रभर अभ्यास केल्यानंतरच तो अभ्यास उत्तम होतो, असं नाही. तर पालकांची जबाबदारी आहे की त्यांनी बघावं की आपला मुलगा किंवा मुलगी त्यांनी प्रॉपर झोप घेतली पाहिजे. कमीत कमी 7 तासाची झोप ही झालीच पाहिजे. मग अख्खा दिवस उरलेला आपल्या जवळ असतो, 17 तास असतात आणि त्या 17 तासामध्ये कितीही अभ्यास केला जाऊ शकतो. पण कोणताही अभ्यास लगातार न करता थोड्या थोड्या वेळाने ब्रेक देऊन आणि त्या पद्धतीने त्यांच्याकडून करून घ्यावा. दुसरी गोष्ट, खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष द्यावं. बाहेरच्या गोष्टी, खूप तळकट तुपकट गोष्टी किंवा ज्यामुळे तब्येत खराब होऊ शकेल अशा गोष्टी आपल्या मुलांना खाण्यास देताना 10दा नाही 100दा विचार करा. बाहेरचं खाणं तर आता ऑलमोस्ट बंद असेलच, पण तरी पालकांची ही जबाबदारी आहे की त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर त्यांना खूप नॉर्मल ठेवा. त्यांच्याकडल्या खूप अपेक्षा, कित्येकदा पालकांसाठी सेशन घेताना माझ्या हे लक्षात येतं की ते म्हणतात की मी पेपर वाटून अभ्यास केला, मी ऑटो चालवून अभ्यास केला, माझ्या घरची परिस्थिती वाईट असताना अभ्यास केला, तुला सगळं काही देतोय तर तू पूर्ण अभ्यास कर. प्रत्येक जण हा इंडिव्हिज्युअल असतो. त्या प्रत्येक व्यक्तीची कॅपॅसिटी वेगवेगळी असते आणि त्या कॅपॅसिटी प्रमाणे त्यांना त्या गोष्टीचं चयन करून त्या पद्धतीने अभ्यास करण्यासाठी मुभा द्यावी. असं म्हणू नका की तो बाजूचा रात्रभर अभ्यास करतो. होऊ शकतं तुमच्या मुलाला दिवसभर अभ्यास करून चांगलं लक्षात राहत असेल. प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धत, प्रत्येकाची काम करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते, हे पालकांनी समजून घ्यावं. ते अभ्यास करतायत की नाही यावर मात्र नक्की लक्ष ठेवावं. पण त्याचबरोबर त्यांची झोपेची वेळ, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि त्यांची लिहिण्याची प्रॅक्टिस याकडे जर पालकांनी उत्तम लक्ष दिलं आणि स्वतःच्या अपेक्षा जर त्यांच्यावर नाही लागल्या तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांचाही स्ट्रेस पुष्कळसा कमी होण्यास मदत होईल. बरोबर. कारण खूपच छान सल्ला आपण पालकांना दिलेला आहे. कारण त्यांनाच आपली परीक्षा असल्यासारखं वाटत असतं आणि आपल्या पाल्याची ती क्षमता त्यावेळेला ओळखण्यासाठी कुठेतरी कमी पडत आहेत. आणि म्हणून पाल्याची जर क्षमता त्यांनी ओळखली तर निश्चितच त्यांनाही आनंद होईल आणि विद्यार्थ्यालाही आनंद होईल. मॅडम, आज आपण इयत्ता 10वी-12वी परीक्षा विषयक मार्गदर्शन सदरात येऊन इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना केमिस्ट्री या विषयाबद्दल जे मार्गदर्शन केलेलं आहे, खरोखर एक उल्लेखनीय आणि म्हणूया की आपण जशी आई आपल्या मुलाला जसं समजावून सांगते आहे त्या पद्धतीच्या भावाने आपण तो भाव जो आहे तो तुमच्या चेहऱ्यावर होता. आणि मला काय काय सांगता येईल, अजून माझ्या विद्यार्थ्याला कसं मला पटवून देता येईल किंवा त्याला परीक्षेला सामोरं जाताना अडचणी कशा कमी होतील, हा एक छान तुमचा जो काही अट्टहास होता आणि एक तळमळ होती आतली, ती याच्यातून मला खरोखर दिसली आणि ती खरोखर एक वाखाणण्याजोगी होती. आणि एक खरोखर शिक्षक जो असतो म्हणजे एक पालक शिक्षक या दोन्ही भूमिकेतून तुम्ही विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल एजुस्ट्रीम या यूट्यूब चॅनल तर्फे मॅडम आपले खूप खूप आभार. थँक्यू मॅडम. मला इथे बोलवलं आणि आपल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. मी फक्त एवढंच म्हणू शकते तुम्ही केलेल्या तारीफीबद्दल की आय एम अ टीचर बाय चॉईस, नॉट बाय फोर्स. थँक्यू वन्स अगेन. तेही फार महत्वाचं आहे. आत्ताच आपल्याला प्राध्यापिका महात्मे मॅडमने जे काही मार्गदर्शन केलेलं आहे की पेपर लिखाण करत असताना विद्यार्थी नेमका कुठे चुकतो आहे, त्याने कोणती काळजी घेणं गरजेचं आहे किंवा पेपर पॅटर्न लक्षात घेतात एकूण दिलेले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांमधून योग्य प्रश्न कसे निवडायचे आहेत आणि त्या अनुषंगाने त्याचं उत्तर कसं लिहायचं आहे याबाबत सखोल मार्गदर्शन मॅडमने आपल्याला केलेलं आहे. शिवाय जिथे तुम्हाला भीती वाटते आहे ती भीती कमी करण्यासाठी सुद्धा काही सोल्युशन्स मॅडमने आपल्याला दिलेले आहेत. आणि मग पालक असतील, शिक्षक असतील, विद्यार्थी असतील यांना एकूणच मार्गदर्शन जे आहे मॅडमने अतिशय छान पद्धतीने केलेलं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण अधिकाधिक मित्रांपर्यंत पोहोचवा की जेणेकरून केमिस्ट्री या पेपरची जी काही भीती कोणाच्या मनामध्ये असेल ती निश्चितच दूर होणार आहे. पुढील भागात आपण पुन्हा नवीन विषयांसह भेटूया. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.